10 वर्षात या भाजपच्या आमदारांनी काहीच काम केलं नाही, हे तर सर्वांना दिसतंय। अर्ज देतोय पण कुठल्याही प्रकारचं काही होत नाहीये, फक्त आम्हाला आश्वासन दिलं जातंय की आम्ही रस्ता 24 मीटर करू आणि परिपत्रक काढताना मात्र 30 मीटर काढलं जाते। ही लोकांची दिशाभूल केली जाते। एक 8 दिवसात जर याच्यावर कुठली कारवाई नाही झाली तर स्वराज्य संस्था व आम्ही सर्व नागरिक मिळून इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन। सामान्य नागरिकच नाही तर पेशंट आणि शाळेची मुलं यांना सुद्धा याचा इतका त्रास सहन करावा लागतोय। मुलांना 15 मिनिटाच्या अंतरावर शाळेत जायला निघायला 1-1 तास लवकर आणि यायला 2-2 तास लेट होतोय। जनसंवाद मध्ये फक्त आम्ही तुमची समस्या ऐकून घेतो, कारवाई करण्याचे अधिकारी आयुक्त नाहीत। मग आयुक्त आहेत तर मग प्रशासनाने जनसंवाद पण बंद करून टाकला। समस्या एवढ्या आहेत, नगरसेवक नाहीत प्रभागांना वार्डामध्ये, मग समस्या नागरिक सांगणार कोणाकडे? नमस्कार प्रेक्षक हो, तुम्ही पाहतात आपला आवाज। खरं तर महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीला काही दिवसच राहिलेत, पण त्याआधी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून विविध जे स्थानिक प्रश्न आहेत ते समोर येत आहेत। त्या अनुषंगाने आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर माझ्यासोबत काही नागरिक या ठिकाणी जमलेत। भोसरी विधानसभेचा हा सगळा चिखली नेवाळे वस्तीचा परिसर आहे। या ठिकाणी या स्थानिक नागरिकांच्या काय समस्या आहे आपण ते जाणून घेणार आहोत। दादा, खरं तर आपण पाहतोय अनेक वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी राहताय। या भोसरी विधानसभेतील हा जो सगळा नेवाळेवाडी चिखलीचा परिसर आहे, नेमकं काय समस्या आहे तुमच्या? आपला साने चौक ते चिखली हा जो रस्ता आहे हा गेले 15 ते 20 वर्षापासून रखडलेला आहे। टीपी रस्ता होऊन 1997 ला महापालिकेमध्ये समाविष्ट झाले चिखली गाव, तरी सुद्धा आज तागायत इथले कुठलेही रस्ते टीपी रस्ते कुठलेही विकसित झालेले नाहीत। प्रत्येक या अगोदर सुद्धा जीबी मध्ये ठराव करून तो सुद्धा शासनाकडे पाठवला, तो सुद्धा मंजुरी करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे इथं इतकी वाहतूक कोंडी होती, कारण की इथली लोकसंख्या प्रमाणाच्या बाहेर वाढलेली आहे आणि हा सर्वसामान्यांना या गोष्टीचा खूप त्रास होतो। आणि महत्वाचं म्हणजे यांनी महापालिकेने रस्त्यासाठी अनेक वेळा टेंडर काढले, त्यानंतर त्यांनी रस्ता हे करण्यासाठी परिपत्रक काढले, पण तो परिपत्रक जे आहे ते 30 मीटरचं काढलं। त्यामुळे येथील स्थानिक कुणीही 30 मीटर रस्त्यासाठी सह्या द्यायला तयार नाहीये। त्यामुळे हा रस्ता असाच रखडत आलाय। फक्त राजकारणी लोक आश्वासन देतात की 24 मीटर रस्ता हा आम्ही करूया, पण त्याच्यावरती कुठली कारवाई नाही, कसलंच काही होत नाही। किती वर्ष आले हा सगळा प्रकल्प रखडलेला? या ठिकाणी वारंवार तुम्ही मागणी केलेली आहे, काय सांगाल? आम्ही जवळपास 10 वर्ष झाले यासाठी भांडतोय, अर्ज देतोय, पण कुठल्याही प्रकारचं काही होत नाहीये। फक्त आम्हाला आश्वासन दिलं जातंय की आम्ही रस्ता 24 मीटर करू आणि परिपत्रक काढताना मात्र 30 मीटर काढलं जाते। ही लोकांची दिशाभूल केली जाते आणि ह्याच्यासाठी आमचा विरोध आहे आणि या विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन एक 8 दिवसात जर याच्यावर कुठली कारवाई नाही झाली तर स्वराज्य संस्था व आम्ही सर्व नागरिक मिळून इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। दादा, खरं तर आपण पाहतोय रस्त्याला मंजुरी पण मिळाली आहे, पण काय कारण आहे की रस्ता रखडू नये का? याच्यावर कोणाचा दबाव आहे का काय आहे? नाही, आता ह्या गोष्टी सर्व प्रशासनावरती अवलंबून आहेत। जसं दादांनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक वर्ष आम्ही इथे लोकसंख्या वाढते, परंतु त्यामानाने रस्त्याचा प्रश्न जो आहे तो अधिकाधिक बिकट होत चाललाय। म्हणजे सामान्य नागरिकच नाही तर पेशंट आणि शाळेची मुलं यांना सुद्धा याचा इतका त्रास सहन करावा लागतोय। मुलांना 15 मिनिटाच्या अंतरावर शाळेत जायला निघायला 1-1 तास लवकर आणि यायला 2-2 तास लेट होतोय। मुलं अक्षरशः कामगार वर्गासारखे 12-12 तास घराच्या बाहेर शिक्षणासाठी आहेत। याचा फार विचित्र परिणाम मुलांच्या भविष्यावर होऊ शकतो। इथे जवळच एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचे ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये 2-2 तास अडकलेले आम्ही स्वतः पाहिलेले आहेत। म्हणजे पेशंटनी जगावं का मरावं हा अक्षरशः प्रश्न निर्माण झालेला आहे। इथला हा रस्त्याचा प्रश्न इतक्या वर्षापासून दादांनी सांगितल्याप्रमाणे तात्काळ ठेवला गेलेला आहे। हा लवकरच सॉल्व्ह झाला नाही तर दादा म्हणले त्याप्रमाणे इथले सर्व स्थानिक लोक याच्यावरती आंदोलन करतील आणि त्याच्यावरती पण प्रशासनाला काय कारवाई करतील ते प्रशासनावर अवलंबून राहील। हा रस्त्याचा खरं तर मुख्य समस्या या ठिकाणी। किती वेळा तुम्ही या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, पालिका असेल, यांच्याकडे मागणी केली आहे, काय उत्तर आलंय? नाही, वेळोवेळी प्रत्येक आता कसं झालं की इथं सोसायट्या भरपूर आहेत, प्रत्येक सोसायटीने आपापल्यापर्यंत वैयक्तिकरित्या आपापले निवेदनं दिलेली आहेत। आम्ही स्थानिक लोकांना भेटलोय, सगळं झाले, परंतु होतंय काय की कदाचित असं होतं की वैयक्तिक पातळीवर गेल्यामुळे काही होत नाहीये। आता आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या लढ्याला एक मोठं रूप द्यायचा ठरवलेला आहे आणि येत्या काही काळात जर झालं नाही तर स्वराज्य संस्थेच्या मार्फत आणि इतर आमच्या लोकांच्या मार्फत आम्ही इथं नक्कीच मोठं आंदोलन करू। खरं तर आपण पाहतो या ठिकाणी मोठी रस्त्याची समस्या आहे। अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळून देखील या ठिकाणी काम रखडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अजून काही नागरिक आहेत। दादा, रस्त्याचे प्रश्न आहेच, पण त्या व्यतिरिक्त अजून या ठिकाणी काय समस्या आहे, काय सांगाल? रस्त्याचे तर प्रश्न आहेतच आहेत, पण जो नैसर्गिक नाला आहे चिखलीमधील मेन मुख्य नाला, त्याच्यावरती अतिक्रमण खूप झालेले आहे। जो 5 मीटरचा नैसर्गिक नाला आहे तो 2च फूट शिल्लक राहिलेला आहे आणि त्यामुळे काय होतंय की पावसाळ्यामध्ये पाणी लोकांच्या घरामध्ये जातंय आणि एवढी समस्या निर्माण होते की ते पाणी रोडला
निघूच शकत नाही, लोकांच्या घरामध्ये जाते. त्यामध्ये एक लेडीज पण दगावली आणि मृत्युमुखी पडली. याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे. त्यांना आम्ही वारंवार सांगतोय की नैसर्गिक नाल्यावरील तुम्ही अतिक्रमण काढा, पण ते काही काढत नाहीत. उलट त्यांनी एक महाप्रकार असं केलं की एसटीपी प्रकल्प हा नाल्यावरतीच बनवला, मुख्य नाल्यावरती. आणि ते काय म्हणतायत की नाल्याचं सर्व घाण पाणी आम्ही एकत्र करून नदी पात्रात सोडणार. पण ते तसं न करता जर तुमच्याकडे जागाच अवेलेबल नाहीये आणि तुम्ही नाल्यावरती ईटीपी प्रकल्प बांधलाय तर पाणी कुठे अडवणार, साठवणार कुठे? आणि मुख्य प्रवाह बंद केलाय त्यांनी, त्यामुळे ते लोकांच्या घरात पाणी जाते आणि ही समस्या वारंवार वाढत चालली. तर आपण पाहतोय 2.5 वर्षाचा काळ उलटून गेलाय, महानगरपालिकेमध्ये निवडणुकाही लागल्या नाही. या पालिकेचे काही अधिकारी तुमच्याकडे आले विचारायला की काय समस्या आहे, किंवा तुम्ही जे नेहमी पत्र व्यवहार करता त्याच्यावर काय प्रतिक्रिया आली त्याची? आम्ही पत्रव्यवहारही करतो, जनसंवाद मध्ये जातो, पण त्याच्यावरती ते काही म्हणजे काहीच कारवाई करत नाही. त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हणतात जनसंवाद मध्ये फक्त आम्ही तुमची समस्या ऐकून घेतो, कारवाई करण्याचे अधिकारी आयुक्त नाहीत. मग आयुक्त आहेत तर मग प्रशासनाने जनसंवाद पण बंद करून टाकावं. कारण की समस्या एवढ्या आहेत, नगरसेवक नाहीत प्रभागांना, वार्डांमध्ये, मग समस्या नागरिक सांगणार कोणाकडे, हा मोठा प्रश्न आहे. स्थानिक जे लोकप्रतिनिधी या ठिकाणचे त्यांच्याकडे काय मागणी केली तुम्ही? आता जर पाहतोय आपण प्रशासक राज आहे, अशातच आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्याकडे काय मागणी केल्या? मागण्या सर्वांकडेच केल्या, पण सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. जो मुख्य प्रश्न आहे नाल्याचा, रस्त्याचा, की जो नाला चालू होतो शिवरकर चौकातून ते साने चौकापर्यंत, ही सर्व जागा प्राधिकरणाने वर्ग केलेली आहे पालिकेकडे. जागा ही पूर्णपणे ताब्यात आहे पालिकेच्या, तरी देखील पालिका त्याच्यावरती अतिक्रमण काढत नाही. त्यामुळे त्या नाल्यातील पाणी लोकांच्या घरात जाते, ही समस्या वाढत चालली आहे. शिवाय अनधिकृत बांधकामाची तर समस्या मोठी आहेच आहे. कचऱ्याची गाडी ही टायमिंगवर येत नाही, सर्वसामान्य वर्ग राहतो इथं. साधारण नाही का म्हणजे 8:30ला कामाला जाणार आहे, कचऱ्याची गाडी येते 9 वाजता 10 वाजता. मग सामान्य वर्ग जो राहतो कामाला जातो ते आता 5:30चा कचरा कधी टाकणार, ही पण मोठी समस्या आहे. ही वारंवार आम्ही सांगितली, पण याच्यावरती कुणीही कारवाई केलेली नाहीये, ना कुणी ठोस पाऊल उचललेलं नाहीये. दादा, खरं तर पाहतो अनेक समस्या आहे. जसं रस्त्याचा जो तुमचा मुख्य समस्या या ठिकाणी, कचऱ्याची गाडी असेल, लाईटीचा प्रश्न असेल, जसं त्यांनी सांगितलं अतिक्रमणाने नाले सफाईचा प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय समस्या आहेत तुमच्या? जर या समस्या आगामी निवडणुकीच्या काळापर्यंत सोडवल्या गेल्या नाही, तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका अशी असेल की सर्व समस्या सोडवल्या नाही तर आम्ही 8 दिवसात स्वराज्य संघटनेच्या वतीने व स्थानिक नागरिकांच्या वतीने आम्ही 8 दिवसात रस्ता रोको आंदोलन करणार आहे. आतापर्यंत तुम्ही करणारच आहे, पण आगामी आता निवडणुका येतात, काय भूमिका काय घेतली तुम्ही? या 10 वर्षात या भाजपच्या आमदारांनी काहीच काम केलेलं नाहीये, हे तर सर्वांना दिसतंय. आता जे आमदार इच्छुक आहेत आम्ही त्यांच्याकडून 100% लेखी स्वरूपात घेणार आहे लिहून की आमचं काम केलं पाहिजे, तरच आम्ही तुम्हाला निवडून देऊ. नक्कीच आपण पाहतोय हा सगळा चिखली नेवाळे वस्तीचा सगळा परिसर आहे. साने चौक ते चिखलीला जाणारा हा संपूर्ण मुख्य रस्ता आहे. पण या ठिकाणी पाहिलं तर 10 वर्षापासून जे आहे या ठिकाणी ही रस्त्याची समस्या या ठिकाणच्या नागरिकांना सामोरे जावं लागत आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर जर तुम्ही कॅमेऱ्यात पाहत असाल तर ट्रॅफिकची आहे समस्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणचे स्थानिक नागरिक आता आक्रमक झालेले आहेत. जर ही समस्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर सोडवली गेली नाही तर आम्ही सगळे मिळून तीव्र आंदोलन करू. त्याचबरोबर या ठिकाणचे जे उमेदवार असतील त्यांना प्रचार करू देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. कॅमेरामॅन मानदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.